अंडरगार्मेंट आणि रोजचे कपडे एकत्र भिजत टाकणं, सतत नाकात बोट घालायची सवय, वॉशरूम मधून 1 नंबर करून आल्यानंतर हातपाय न धुता जेवायला बसणं। हाय फ्रेंड्स, नमस्कार, मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग। सुरुवातीचा कंटेंट तुम्ही पाहिलाच असेल आणि त्याच्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचा हा व्लॉग नेमका कोणत्या विषयावर आहे। पर्सनल हायजीन। विषय तसा क्लिष्ट आहे पण खूप महत्त्वाचा आहे। पर्सनल हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता। हातपाय तोंड धुतलं म्हणजे झाली स्वच्छता असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो। हातपाय तोंड धुतलं म्हणजे खरंच स्वच्छता होते का? तर नेमका याच विषयावरचा आजचा ब्लॉग आहे। पर्सनल हायजीनच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये फॉलो करायला हव्या, हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिली पर्सनल हायजीन। सकाळी उठल्यानंतर डोळ्यावर भरपूर पाणी मारणं, तोंडात पाण्याची चूळ भरून 10 वेळा उघड्या डोळ्यांवर पाणी मारणं, जेणेकरून डोळ्यातली घाण निघून जाते आणि डोळे स्वच्छ होतात, तसंच दृष्टी स्वच्छ होते। त्यामुळे दिवसभरात तुमच्या डोळ्यामध्ये घाण जमा होत नाही। पर्सनल हायजीन नंबर 2, कंटिन्यू 30 सेकंद ब्रश करणं। ब्रश करताना ब्रश नेहमी आडवा त्याचप्रमाणे उभा सुद्धा दातांवर घासावा। तसंच दिवसातून 3 वेळा खळखळून चूळ भरावी। 3 वेळा म्हणजे सकाळी ब्रश करताना, म्हणजे संध्याकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी। पर्सनल हायजीन नंबर 3, नोस्ट्रिल क्लिनिंग म्हणजेच आपल्या दोन्ही नाकपुड्या क्लीन करणं। 10 वेळा आपल्या नाकपुड्या क्लीन करणं। हे नोस्ट्रिल क्लीन आंघोळीपूर्वी, म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठणार, ब्रश केल्यानंतर किंवा खळखळून चूळ भरल्यानंतर, डोळे साफ केल्यानंतर मग वेळ येते नोस्ट्रिल क्लिनिंगची। तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते। कुठलीही एक नाकपुडी अंगठ्याने बंद करून दुसऱ्या नाकपुडीने जेव्हा आपण सर्दी होते तेव्हा सर्दी बाहेर काढतो त्याप्रमाणे श्वास टाकायचा आणि अगदी तसंच दुसऱ्या नाकपुडीनेही करायचं आणि हे प्रत्येक नाकपुडीने 5-5 वेळा आणि नंतर दोन्ही नाकपुड्यांनी 5 वेळा करायचं। नोस्ट्रिल क्लीन केल्यामुळे तुमच्या नाकातली जी घाण आहे ती निघून जाते, नाक स्वच्छ होतं आणि त्यामुळे दिवसभरात अनेक वेळा नाकात बोटं घालण्याची जी घाणेरडी सवय आपल्याला असते ती होत नाही। पर्सनल हायजीन नंबर 4, आठवड्यातून 3 वेळा केस धुणं। केसांमध्ये साचलेली घाण किंवा घामामुळे साचलेली घाण जी असते, ज्यामुळे आपली स्काल्प डॅमेज होऊ शकतात किंवा डॅन्ड्रफ होऊ शकतो। तसंच केस धुतल्यानंतर थोडीशी वेखंड पावडर, अगदी चिमूटभर वेखंड पावडर जरी तुम्ही घेतली आणि तुमच्या स्काल्पला लावली तर एक छान असा सुगंध तुमच्या केसांना येतो आणि त्यामुळे घामाची दुर्गंधी येत नाही। तसंच तुमच्या स्काल्पवर डायरेक्ट कुठलेही जंतू किंवा कुठलीही घाण चिकटत नाही। पर्सनल हायजीन नंबर 5, रोज वापरलेले कपडे, मग ते अगदी घरातले असो किंवा ऑफिस मध्ये वापरणारे असो किंवा तुम्ही कुठे बाहेर गेलात तेव्हा वापरलेले जरी असले तरीही पुढच्या वेळी ते न धुता वापरू नये। प्रत्येक वेळी ते कपडे धुणं, रोजच्या रोज एकदा वापरलेले कपडे नेहमी धुवा, कारण ते कपडे जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्ही तुमच्या कपड्यांवर किंवा त्या शर्टवर, तुमच्या ड्रेसवर तुम्ही हजारो कीटाणू, संसर्गजन्य जंतू हे सगळं तुमच्या त्या कपड्यांवर येतात आणि त्या कपड्यांवरून तुमच्या हायजीन नंबर 6, हातापायांची नखं दर आठवड्याला कापणे किंवा ट्रिम करणे। जर तुम्हाला नेल आर्ट करायचं असेल किंवा तुम्हाला काही नखांची फॅशन करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता, पण त्याची योग्य ती काळजी घेऊन। आणि त्यातही जर तुम्ही पेरेंट असाल, अगदी लहान मूल तुमचं असेल तर तुम्हाला जास्तीची काळजी घ्यावी लागेल, कारण तुमच्या नखांवाटे किंवा तुमच्या बोटांवाटे जी घाण किंवा जे जंतू आहे मुलांपर्यंत जाऊ शकतात। कारण आई म्हणून किंवा वडील म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना एखादं खाऊ भरवू शकता किंवा ती घाण त्यांच्या पोटात जाऊ शकते। म्हणून ज्यांचं लहान किंवा तान्हं मूल आहे त्या आई वडिलांनी आपल्या स्वतःच्या हातापायांच्या नखांची काळजी नक्की। हायजीन नंबर 7, काख, मांड्या आणि ब्रेस्ट
या खालची जी जागा आहे ही नेहमी कोरडी आणि स्वच्छ असावी आणि उत्तम प्रकारची टाल्कम पावडर या जागेवर वापरावी। आणि आता पर्सनल हायजीन नंबर 8, सर्वात महत्त्वाचं स्त्रियांसाठी। स्त्रियांचा योनी भाग किंवा वजायनल पार्ट हा नेहमी स्वच्छ असावा, कोरडा असावा आणि त्याची योग्य ती काळजी घ्यावी, जेणेकरून संसर्गजन्य किंवा जंतू संसर्ग होणार नाही। आणि त्याकरिता दिवसातून 2दा पॅन्टीज चेंज कराव्या, सकाळी आणि रात्री झोपताना, किंवा डिस्पोजेबल पॅन्टीजचा वापर करावा। प्रवासादरम्यान डिस्पोजेबल पॅन्टीचा वापर करावा। पर्सनल हायजीन नंबर 9, सगळ्यात महत्त्वाची, ज्या बेडवर तुम्ही झोपता त्या बेडवरची चादर किंवा तुम्ही पांघरुण म्हणून जी चादर घेता ती चादर ही दर 2 दिवसांनी न विसरता धुवायला टाकणं। मी असं खूप जणांना पाहिलंय की त्यांच्या बेडवरच्या चादरी एक आठवडा बदलल्याच गेल्या नाहीत किंवा आपण पांघरुण म्हणून जे घेतो ती धुतलीच गेली नाही। आणि खरंच ही पर्सनल हायजीन खूप महत्त्वाची आहे। आता पाहूया पर्सनल हायजीन नंबर 10, जो खूप महत्त्वाचा आहे, कारण मी स्वतः असं अनेक जणांना पाहिलंय जे आता जो मी हायजीनचा प्रकार सांगणार आहे तो फॉलो करत नाही। ज्यावेळी आपण कपडे धुण्यासाठी कपडे भिजत घालतो सर्फच्या पाण्यामध्ये, मग ते आदल्या रात्री असो किंवा 1 किंवा 2 तासापूर्वी असो, त्यावेळी आपण त्यांचं सॉर्टिंग करायचं। म्हणजे आपले जे अंडरगार्मेंट असतात ते एका वेगळ्या बकेटमध्ये भिजत घालायचे, रोजचे कपडे वेगळ्या बकेटमध्ये भिजत घालायचे, चादरी किंवा पांघरुण आहेत ते वेगळ्या बकेटमध्ये भिजत घालायचे। असं न करता मी अनेक जणांना असं पाहिलं आहे की अंडरगार्मेंट आणि रोजचे कपडे किंवा फेस टॉवेल हे एकत्रच एका मोठ्या बकेटमध्ये भिजत घालतात, म्हणजे सर्फ टाकून, जे अत्यंत घाणेरडं आहे। कारण तुमच्या अंडरगार्मेंट मधले जे जंतू आहेत की तुमच्या फेस टॉवेलवर किंवा तुमच्या रोजच्या कपड्यांवर एकत्र भिजत घातल्यामुळे बसू शकतात आणि त्यामुळे खूपच घाणेरडा जंतू संसर्ग तुमच्या स्किनवर होऊ शकतो। आणि म्हणूनच अंडरगार्मेंट हे नेहमी वेगळे आणि तेही डेटॉलच्या पाण्यात भिजत घालावे। बरेच जण ही स्टेप फॉलो करत नाही आणि ज्यामुळे त्वचेचे विकार तुम्हाला भविष्यात होऊ शकतात। हा आजचा व्लॉग पर्सनल हायजीन या विषयावरचा। आशा करते की आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, ह्या स्टेप्स तुम्हाला पटल्या असतील। यातील काही स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो करत असाल, पण जर काही स्टेप फॉलो करत नसाल तर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या विषयावरच्या व्लॉगने, काही रेसिपीजने, काही बुक्स रिव्ह्यूजने, काही एक्झिबिशन्स, काही इंटरव्ह्यूजने। तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार।